झाड किड्यासारखं नाही म्हणताना पाणी पितो स्वयंपाकात पाणी गाळून वापरायचं म्हणजे किडे पण मरणार नाही आपण पण आजारी पडत नाही म्हणताना स्वयंपाक करताना पाणी पिताना पाणी गाळून वापर करायचं. मोर नंबर आहे भासावर म्हणजे काय लवकर जेवायचं रात्री जेवायचं नाही. काय बघा काय होतं मी शाळेतनं आला घरी मग रात्री तुम्ही आल्यानंतर रात्री जेवता 14 जेवा करता झोपता रात्री तुम्ही जेवून लगेच झोपलं काय होतं पचन होत नाही पित्त वाढतं पोट खराब होतं त्रास होतं का नाही. ते तर पण संध्याकाळी लवकर दिवस मोठा आहे 7पर्यंत जेवण केलं काय करतो आपण अभ्यास करता इकडं तिकडं खेळता करता का नाही मग तोपर्यंत 2-3 तास फिरल्यामुळं पचन होऊन आरोग्य चांगला राहतं म्हणून लवकर आपण जेवण करायचं. आणि काय होतं शक्यतो आपण जेवायला बसलो मग रात्री पुढं मोबाईल TV चालू जेवण चालू आता मच्छर येत का नाही रात्री झाली खूप मच्छर येतात पावसाची खूप छोटी किडे येतात म्हणजे छोट्या दिवसात देखील नाही आणि जेवता ताटात पडतात आपण जेवताकडे लक्ष नाही आणि आपण इतकं मोबाईल बघा जेवण करतो मच्छर तसंच खातात केस खातात आणि सगळं किडे मारतात पाप लागतं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार पोटात केस गेलं जलदर आजार होतो मच्छरी गेलं तर कोणता आजार होतो अशा प्रकार त्यामध्ये केलं म्हणताना आपण मोबाईल TV वगैरे जेवण करायचं नाही लवकर जेवायचं आणि ताटामध्ये महाराज करतात ना प्रसार करतात ताटामध्ये किडा केस पडले का बघतात शांतीवर मोबाईल TV न बघता शुद्ध शांत जेवण अशा प्रकारे लक्ष ठेवायचं. नंतर आपण बघतो प्रत्येकाने जपमाळ ठेवायचं जपमाळ असते का नाही ते काय बघा जपमाळ प्रत्येकाने घरात ठेवायचं आहे आणि रोज जप करायचं. मोबाईल येतं का नाही तुम्ही कधी वेळ मिळतात सकाळी संध्याकाळी कधी वेळ मिळतं का नाही देवघरात घरात बसायचं किंवा मंदिर बसायचं आणि बसून नमोकाराचं एक शर्ट आपण जप करायचं नाही सांगायला तर जपमाळ प्रत्येकाने ठेवायचं नाही घरात सकाळ संध्याकाळ बसून रोज आपण जप करायचं. नंतर कोणतं आपण बघतो घरात भाजी भाकरी घरात स्वयंपाक असतं का बनवतात का नाही भाजी भाकरी फळं स्वयंपाक जे काय बनतं हे सगळं रोज सकाळ संध्या घरात बनवून स्वयंपाक शुद्ध खायचं. झोमॅटो आणि काय म्हणतो काय बघा तुम्ही काय तर ते भाजी भाकरी काय पण असतं ऑर्डर केलं 5 मिनिटं देतं का नाही आता मम्मीला घरात स्वयंपाक बनवला सगळं 1 तास लागतो का नाही आणि ते ऑर्डर केलं 5 मिनिटामध्ये येतं का नाही त्याला फ्रोझन फूड म्हणतात ते कधी बनवून ठेवलेलं असतं केमिकल घालतात खराब होणे म्हणून आणि अशा प्रकारे शिळं पाकडं आपण खाल्लो किंवा मॅगी ब्रेड बिस्किट पिझ्झा काय बिस्किट मॅगी वगैरे खातो का नाही तर बिस्किट मॅगी कधी बनवून ठेवलं 2-3 महिने पहिले आणि त्याचं आपण खातो त्याच्यामध्ये एनर्जी विटॅमिन काही नसतं आणि जे मुलं आहेत का नाही सारखं मॅगी बिस्किट रोज खाल्ला शरीरामध्ये विटॅमिन मिळत नाही तर केमिकल मुलं काय होतं पुन्हा आपण आजारी पडतो त्रास होतो. जे लहान मुलं जास्त मोबाईल TV बघतात मॅगी बिस्किट रोज खातात तर मुलांना लवकर चष्मा लागतो केस पांढरे होतात आजारी पडतात शरीरामध्ये येणारी पॉवर काय हा नाही आणि बाहेरचं खायचं नाही. आता काय प्रत्येकाला थोडं मोठ्या देखील सवय खायची पण डेली खायचं नाही कधीतरी संडेला थोडं चाट मात्र थोडं काय खाल्लं तर खाल्ला ठीक आहे तेव्हा शुद्ध वगैरे खायचं कधीतरी पण डेली खायचं घरात शुद्ध रोटी डाळ सब्जी भात वगैरे जे काय असतं ड्रायफ्रूट दूध वगैरेच खायचं चहा कॉफी देखील प्यायचं नाही ते देखील वाईटच आहे लोकांना सवय लागलं ते वाईटच असतं ते पण प्यायचं दूध प्यायचं फळं खायचं अशा प्रकारे शुद्ध आपण खायचं. एक्झाम्पल तुमचा बड्डे आहे तुम्ही काय करता मग जेवायला आज घरात नाही मग कुठं स्पेशल हॉटेलला जातं का नाही जायचं काय ठीक नाही काय अडचण नाही मग कुठे जायचं ओनली व्हेज हॉटेलमध्ये जायचं ज्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज असतं दिसायला खूप मस्त वाटतं आणि एका ठिकाणी काय मिक्सिंग केलं माहिती आपल्याला अंडी मांस मच्छी भाकरी काय मिक्स केलं घाण असतं का नाही अशा ठिकाणी जेवायला जायचं नाही ओनली सर्च करायचं पण फक्त व्हेजमध्ये जायचं तर आपलं शाकाहार अहिंसा धर्माचं पालन होत राहतं. आणि कंदमुळं कोणते माहिती कंदमुळं कोणते कोणते सांगा की हां ते 10 प्रकारचे असतात बघा कांदा लसूण बटाटा गाजर अद्रक बीट मुळा हे 10 प्रकार दशकंद म्हणतात त्याच्यामध्ये 10 प्रकारचे असतात कोणते कुठले कांदा लसूण गाजर मुळा बीट रताळे अद्रक नाही शुद्ध पण अद्रक बोलला झालं हे 10 प्रकार जमिनीनंतर काय करायचं आता स्पेशली चातुर्मासमध्ये तुम्ही आता नियम घेतला चातुर्मास संपतो का नाही दिवाळीनंतर तोपर्यंत हे कंटिन्यू चांगलं पालन करायचं आहे पुढे पण करायचंच पण ह्या ग्रुपीच्या वर्तमानात तर कंपल्सरी पालन शुद्ध करायचंच. आपली मुनी महाराज आहेत का नाही
50 वर्ष कांदा लसूण खा कधी चांगला असतात का नाही? खाल्यानंतर असं काय होत नाही. बाकी सगळं ड्रायफ्रूट दूध वगैरे सगळं चांगलं काय असं आजार पडतं असं काही नसतं. लोक म्हणतात ते खाल्यानंतर आजार पडत असं काय नसतं. बाकी सगळं शुद्ध काय असतं. तर अशा प्रकारचे बेसिक नियम आहेत का नाही? काय काय सांगितलं मी सांगा एकदा. अष्टमूलगुण सांगितलं बरं. कुठलं नाही ते नाही. पहिल्यापासून सांगितलेलं अष्टमूलगुणमध्ये मध्यमास पण आहे. कोणतंही व्यसन करायचं नाही, नॉनव्हेज खायचं आणि मध खायचं. नंतर वड, पिंपळ, अंजीर, उंबर फळं खायचं. नंतर बेसिक पहिला नियम जैनांचा आपला देवदर्शन. मंदिर रोज जायचं जवळच आहे. तुम्ही आठवड्यात एकदा तरी मंदिरला